टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काल नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरनं जर आपण पाहिलं तर दोन गटामध्ये मोठा राडा झालेला आहे आणि या राड्यामध्ये जाळपोळ सोबतच पोलीस आणि अनेक जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। त्यानंतर अमरावती शहर पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहे। काल जर आपण पाहिलं तर अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी अनेक भागामध्ये जे आहे ते पाहणी केलेली आहे, अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। तगडा बंदोबस्त कालपासूनच अमरावती शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत। मी सध्या अमरावतीच्या चित्रा चौक परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो राज्य राखीव दलाचे पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। जो संवेदनशील भाग आहे अमरावती शहराचा त्या भागामध्ये जर पाहिलं तर आपण ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। नागपूरच्या दंगलीनंतर अमरावतीमध्ये कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस जे आहे ते अलर्ट झालेले आहे। सोबतच सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट असतील, अफवा असतील यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील पोलीस आयुक्तांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। सतत पोलिसांचा पहारा जर आपण पाहिलं तर अमरावती शहरातल्या अनेक भागामध्ये सध्या ठेवण्यात आलेला आहे। कारण काही वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर अमरावती शहराला देखील दंगलीची पार्श्वभूमी आहे। तर दंगली अमरावतीमध्ये घडलेल्या आहेत, त्यामुळं नागपूरचं लोण अमरावतीमध्ये पसरू नये आणि कुठलाही अनुचित प्रकार अमरावती शहरामध्ये घडू नये, गालबोट लागू नये यासाठी आता पोलीस ॲक्शन मोडवर आलेलेच आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।